हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आपण बऱ्याच दिवसापासून प्लॅन केलं होतं की एक रेसिपी बनवावी, आपल्या प्रेक्षकांपर्यंत ती पोचवावी. सो आज तो दिवस आलेला आहे आणि आपण आज बनवणार आहोत बटर चिकन. तर मग चला बघूया कशी होते ती रेसिपी, काय त्याला इंग्रेडियंट्स आहेत. तर मग चला आपण डायरेक्ट किचनमध्येच भेटू. इथे आपण पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आलं लसूण पेस्ट, त्याबरोबर काश्मीरी लाल पावडर टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता आपण ह्यात टाकणार आहोत थोडासा मीठ टाकणार आहोत. त्यानंतर तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता, अदरवाईज विनेगर यूज करा. मी इथे विनेगर यूज करतोय. थोडासा टाकायचा आहे विनेगर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव झालेलं आहे. याला आपण असंच 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करत. 20 मिनटं झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकणार आहोत. मी एकदम थोडासा दही घेतला आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत. तुम्हाला जसं कलर हवे तसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी गरम मसाला घेतलेला आहे थोडासा. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. ह्याच्यामध्ये बोनलेस पण आहे आणि मी 1-2 पीस बोनवाले टाकलेत. तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत. तुम्ही विथ बोन करू शकता किंवा बोनलेस करू शकता. मी मोस्टली बोनलेसच घेतला आहे आणि 1-2च पीस बोनवाले टाकलेत. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर ह्याला कमीत कमी 2 तास किंवा जास्तीत जास्त तुम्ही ठेवू शकता. तर ओव्हरनाईट ठेवू शकता. जेवढं जास्त तुम्ही मॅरिनेट करून ठेवाल तेवढा ह्याच्यात जास्ती मसाला मुरेल. तर मी ह्याला पूर्ण ओव्हरनाईट ठेवणार आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. इथे आपण टमाटे घेतलेले आहेत, 5-6 लाल कलरची टमाटे आहेत. 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या आहेत. 2 कांदे घेतलेत, एक मोठी साईज आहे, एक मीडियम साईज आहे. लाल मिरची, काश्मीरी मिरची आहे, ही लाल मिरची ते घेतलेले आहे. एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 10 ते 15 काजू आहेत आणि कोथिंबीरच्या पण ज्या खाली दांड्या असतात त्या दांड्या घेतलेल्या आहेत. तमालपत्र घेतलेलं आहे. 2 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. टॅमॅटो आणि कांदा हे एकदम बारीक चिरून नाही घ्यायचे आहेत, थोडे असे जाडसरच कापायचे आहेत. तुम्ही आता बघू शकताय की आपण कसं कापून घेतलेलं आहे टमाटा कांदा. आणि आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे तापत. पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यात मी बटरसुद्धा टाकत आहे. बटर विरघळण्याची तुम्ही वाट बघू नका, लगेच त्यामध्ये तुम्ही कांदासुद्धा टाकून घ्या. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. बटर चिकन बनवतोय त्यामुळे आपण बटरचा यूज केलेला आहे याच्यात. याच्यामध्ये आपण आता आलं लसूण दालचिनी ते टाकत आहोत. वेलचीसुद्धा टाकलेली आहे. तमालपत्र टाकलेलं आहे. काजूसुद्धा टाकलेले आहेत. कोथिंबीरच्या ज्या आपण दांड्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण त्यात टाकलेल्या आहेत. यानंतर आपल्याला यात टमाटा टाकायचा आहे. आपण टमाटा देखील टाकलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काश्मीरी मिरच्या टाकायच्या आहेत आणि न पाणी घालता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बिलकुलसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. टमाटा लवकर विरघळावा म्हणून आपण मीठ टाकत आहोत वरनं. मीठ थोडं कमीच टाका कारण आपण बटर यूज करणार आहोत. चांगलं परतायचं आहे. हे सर्व थोडंसं शिजलं आपण ह्याच्यात 1 चमचा साखर घालणार आहोत, जेणेकरून तांबाड्याचा जो आंबटपणा आहे
तो कमी होईल. आपण याला झाकण देऊन थोडं शिजून घेऊया. आता आपण झाकण काढून घेऊन ह्याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी पावडर टाकूया, जेणेकरून त्याला व्यवस्थित कलर येईल. मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं मिक्स करून झालं तर परत झाकण देऊन ठेवायचं आपल्याला. 5 मिनटं शिजून झाल्यावर झाकण काढायचं आहे. मस्त वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि कलरही बघू शकता. आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड झाला, थोडंसं मिक्स करून घ्या सगळं व्यवस्थित, कारण आपण त्यात काजू वगैरे टाकलेले आहेत, लसूण टाकलं, आलं टाकलं, ते थोडं आणि पुन्हा झाकण देऊन मंद आचेवरती 5 ते 7 मिनटं मंद आच चालू ठेवायची आहे. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त असा एक असा घट्टपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. पाणी सगळं त्याचं निघून गेलेलं आहे, थोडासा पाणी राहिलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून ग्रेव्ही थोडी थंड करत ठेवूया. झाकण देऊनच ठेवूया आणि थोडी थंड करत ठेवूया. ग्रेव्ही आपली थंड होते तोपर्यंत आपण चिकन शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकताय चिकन आपण रात्रभर मॅरिनेट केल्यामुळे मसाला चिकनच्या आतपर्यंत गेलेला आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता कलर वगैरे. आपण पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल जास्ती तापून न देता लगेच आपण त्यामध्ये चिकन सोडणार आहोत. पॅनमध्ये आपण चिकन सोडायचं आहे. तुम्ही बघू शकताय पॅनमध्ये आपण हाय फ्लेमवरती चिकन ठेवलेलं आहे. आता फ्लेम थोडी 1-2 मिनटं फ्लेम मीडियम करायची आणि 5 मिनटं मीडियम आचेवर शिजून द्यायचं आहे. बघू शकता आपलं परतून झालेलं आहे. आता हलक्या हाताने परतायचं आहे, जास्ती परतू नका, नंतर त्याचं टेक्स्चर सगळं निघून जाईल, ते मिक्स होईल. बघू शकता आता त्यातलं पाणी हळूहळू आटत चाललं आहे आणि मस्त असं त्याला एक रंग येत चालला आहे. पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आपल्याला त्यातलं. आता आपण त्याच्यावर झाकण देऊन 5 ते 7 मिनटं मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे चिकन चांगलं. आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे. मस्त असं शिजलेलं आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता पाणी एकदम निघून गेलेलं आहे. चांगला असं परताचं आहे. परतून झालं पुन्हा एकदा गॅसवर झाकण ठेवून द्यायचं. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. वाव, मस्त असा रंग आणि हळूहळू परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कसं त्यांना एक तंदुरीचा कलर येत चालला आहे. पूर्ण त्यातलं आपण पाणी आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे. परतून झालं तर पुन्हा त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटांनी झाकण काढायचं आहे. तंदुरी कलर आलेला आहे. चांगलं परतून द्या. चांगलं असं परतून झाल्यावर आपल्याला तुम्हाला एक मी छोटीशी ट्रिक सांगतो जी हॉटेलवाले यूज करतात. आपलं घरचं चिकन हे जास्ती शिजत नाही, त्यांचं शिजतं. त्याच्यामागे एक ट्रिक आहे. हे सर्व शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी थोडा पाणी ॲड केलं आहे आणि झाकण देऊन 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. असंच ते झालेले आहेत. आता आपण बघू शकता पूर्ण पाणी त्याचं निघून गेलेलं आहे. पूर्ण पाणी एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याला स्मोक देणार आहोत. स्मोकची तयारी आपण करून घेऊया.
तुम्ही बघू शकता आपण स्मोकची तयारी करतोय. आपण कोळसा पेटत ठेवला गॅसवर. आता आपण स्मोक देणार आहोत. स्मोकची तयारी केलेली आहे. आता आपण स्मोक देणार आहोत. स्मोक देण्यासाठी मध्ये आपण जागा करून घ्यायची आहे, जेणेकरून तिथे एक वाटी किंवा आपण जे काय असेल ज्याच्याने आपण स्मोक देणार आहोत ते ठेवू शकतो. त्यानंतर जो आपण कोळसा पेटवलेला आहे तो कोळसा इथे मधोमध ठेवायचा आहे. कोळसा ठेवून झाल्यावर आपण हॉटेल स्टाईलनी बनवतोय, त्यामुळे ही स्मोक द्यायची थोडी वेगळी पद्धत आहे. ह्यामध्ये आपण टाकणार आहोत बासमती तांदूळ. त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो, ते व्यवस्थित टाकून घ्यायचे. त्यात टाकणार आहोत बटर. ढक्कन देऊन ठेवून द्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. 1 मिनिटापेक्षा जास्ती स्मोक देऊ नका. जर तुम्हाला कमी प्रमाणात स्मोक हवा असेल तर तुम्ही जेव्हा आपण चिकन मॅरिनेट करतो त्यावेळेला तुम्ही स्मोक देऊ शकता. तुम्हाला मीडियम स्मोक हवी असेल तर तुम्ही आत्ता जे आपण केलेलं आहे स्मोक द्यायचं तर तुम्ही या टायमाला स्मोक देऊ शकता. आणि तुम्हाला जर जास्ती स्मोक हवा असेल तर जेव्हा तुमची पूर्ण रेसिपी रेडी होईल तेव्हा तुम्ही स्मोक देऊ शकता. तुम्ही आता बघू शकता मस्त आता स्मोक लागलेला आहे. परफेक्ट असा स्मोक लागलेला आहे. तुम्ही वाटी आता काढून घ्यायची आहे आणि हलका असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून स्मोक सगळीकडे राहील. आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे. ग्रेव्ही आपली थंड झालेली आहे. आता ती आपण मिक्सरमधनं त्याची पेस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती मस्त झालेली. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. बघा ग्रेव्ही किती मस्त झालेली आहे. कारण आपण बटर चिकन बनवतोय. बटर चिकनला ही पातळ ग्रेव्ही लागते. सो आपण ती बटर चिकनला ही पातळ ग्रेव्ही लागते, जेणेकरून जे आपण त्यामध्ये वाटले आहे ते खडा असा राहणार नाही. तुम्ही बघू शकता जे टमाट्याची साल किंवा मिरचीचा राहिलेला कच हे सगळं आता वेगळं झालेलं आहे. जसं आपण पुरण वाटतो ही पुरण वाटाची चाळण आहे, त्यामध्येच हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यामुळे तुम्ही खाली बघू शकता ग्रेव्ही पातळ ग्रेव्ही खाली आलेली आहे. इथं आपण चिकनचे थोडे बारीक बारीक पीसेस करून घेणार आहोत. तुम्ही पाहिजे तर अख्खेही ठेवू शकता. पीसेस केल्याने ग्रेव्ही आतपर्यंत जाते व्यवस्थित आणि थोडा कुठे जर कच्चं राहिलं असेल चिकन तर तेही शिजून निघतो. इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे. चिकनचीच कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटर सुद्धा टाकायचं आहे. बटर चिकन आहे बोलल्यावर भरपूर असं बटर टाकायचं आहे. बटर विरघळण्याची वाट बघायची नाही. लगेच आपण त्यामध्ये थोडी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तुम्ही बघू शकता जोपर्यंत आपला बटर विरघळेल तोपर्यंत पेस्ट देखील शिजून जाईल. बटर आता पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट पण व्यवस्थित हे झालेली आहे. गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल पावडर टाकायची आहे 1 चमचा. ती सुद्धा यात व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हे शिजत असताना आपल्याला यामध्ये थोडी साखर ॲड करायची आहे. आणि एक 10 ते 15 सेकंद ती परतून झाली आपल्याला यात ग्रेव्ही ॲड करायची आहे. आपण आता यात ग्रेव्ही ॲड करूया.
आता ही ग्रेव्ही पाणी न टाकता शिजवून घ्यायची आहे, पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्याच्यावर झाकण ठेवा. मी झाकण यासाठी ठेवले की ते जेव्हा शिजायला लागेल तेव्हा ते बाहेर उडेल, तर बाहेर उडू नये त्यासाठी मी झाकण ठेवलं आहे. तुम्ही न झाकण ठेवता पण शिजवू शकता. 5 ते 7 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळं उकळे आल्यात. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्ती टाकू नका कारण आपण बटर यूज केलेलं आहे. आता लो करायचे आहे. एकदा परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. चारी बाजूनी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर आपण जो स्मोक दिलेलं चिकन आहे तो याच्यावर टाकायचा आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 2-3 पीस बोनवाले घेतलेत, बाकी सगळे बोनलेस आहेत. व्यवस्थित असा सगळीकडे टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर हे बिलकुल परताचं नाही आहे. एक 5 मिनटं त्याला असंच शिजवून द्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये, बिलकुलसुद्धा परताचं नाही. संपूर्ण चिकन आपण यात टाकणार आहोत आणि चिकन टाकून झाल्यावर पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे, जेणेकरून ग्रेव्ही जळणार नाही. कारण आपण आता त्यात चिकन टाकलं आहे त्यामुळे पाणी हा लवकर आटला जाईल. त्यामुळे गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघा, मस्त वाफ आणि तुम्ही बघू शकता उकळ आलेले. आता तुम्ही व्यवस्थित परतून घ्या, जेणेकरून सगळं चिकन त्याच्यामध्ये मिक्स होईल. पुन्हा गॅसची फ्लेम बारीक करा आणि झाकण देऊन 5 मिनटं गॅस चालू ठेवा. 5 मिनटं झाले का झाकण काढायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे आणि आपलं बटर चिकन आता रेडी झालेलं आहे. अगदी व्यवस्थित असं चिकन सॉफ्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बटर चिकन आपला तयार होऊन रेडी झालेलं आहे.